नमस्कार. आज आपण इथे तिरुपती येथे आलेले आहोत. आज अखिल भारतीय भोई समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन होते. आज भारतभरातून भोई समाजाचे असंख्य कार्यकर्ते जमले होते. त्या राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथरावजी काटकर साहेब प्राध्यापक बसलेले आहेत. तर सर आज काय 2 दिवसात काय काय झालं सर? आमचं अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचं पहिलं राष्ट्रीय अधिवेशन कालपासून या ठिकाणी चालू आहे. तिरुपती येथील SR कॉन्व्हेन्शन हॉलमध्ये आमचं अधिवेशन चालू आहे. ह्या अधिवेशनाचं आमचं उद्देश अनेक आहेत, कारण महाराष्ट्रातील भोई समाज हा NT ब मध्ये असूनसुद्धा NT बला माझ्यामध्ये 2.5% फक्त रिझर्वेशन आहे आणि आमच्या भोई समाजाच्या जाती जवळजवळ 29 आहेत आणि आम्ही NT ब मध्ये 25 क्रमांकाला आहे. ज्यावेळेला एखादं रिझर्वेशन निघतं, मग ती नोकरी असेल काय असेल, तर त्यावेळेला कधीही NT बच्या जागा निघत नाहीत. त्यासाठी आम्ही बराचसा प्रयत्न करत आहोत. दुसरा मुद्दा असा येतो की ह्या अधिवेशनामध्ये आम्ही काय जास्तीत जास्त करून 7 ते 8 ठराव आता केलेले आहेत, कारण आजचा जो शेवटचा दिवस आहे, आता कन्क्लुजन होणार आहे. याच्यामध्ये आम्ही पहिला मुद्दा असा मांडला होता की महाराष्ट्रामध्ये फक्त भोई समाजाचंच विकास महामंडळ स्थापन करावं. दुसरा भाग असा की मच्छीमारांच्यासाठी जे विकास महामंडळ स्थापन केलेलं आहे त्याच्यामध्ये मच्छीमारांनासुद्धा त्या ठिकाणी संचालक पद द्यावं. तिसरा मुद्दा आमचा असा येतो की आमचा भोई समाज हा पक्का पारंपरिक मच्छीमारी करणारा समाज असल्यामुळं आमच्या भोई समाजाला म्हणजे मच्छीमारी झाल्यानंतर जे ते विकलं जातं आहे, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये किंवा शहरामध्ये फिश मार्केटसाठी जागा द्यावे किंवा फिश मार्केट तयार करून द्यावं. दुसरा भाग असा येतो की तो म्हणजे आमचे जे, कारण तुम्हाला सांगायला काय हरकत नाही, आणि आम्ही या वेळेला असं ठरवलं आहे की आमच्या पूर्ण भारतामध्ये जरी आमचा भोई समाज असला तरी महाराष्ट्रामध्ये आम्ही असं ठरवलं आहे की राजकीय ताकदीतून सरकारी राजदंड उचलल्याशिवाय भोई समाजाला कुठल्याही प्रकारची ताकद मिळणार नाही. आता तुम्ही म्हणाल की राजकीय दंड म्हणजे काय नेमकं, तर त्याचा अर्थ असा की आमच्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र याच्यामध्ये किमान 50 ते 60 आमदारकीचे मतदारसंघ आहेत आणि साधारण 10 मतदारसंघ हे लोकसभेचे आहेत. आणि याच्यामध्ये जर आमची लोकसंख्या बघितली तर किमान 40 ते 50 लाख लोकसंख्या फक्त भोई समाजाची आहे. आणि आम्ही जर ठरवलं एखाद्या पक्षाला पाडायचं तर 50 ते 60 सीटावरती आमचा परिणाम होऊ शकतो आहे. म्हणजे आम्ही निवडून आणू पण शकतो आहे आणि निवडून म्हणजे पाडू पण शकतो आहे. जोपर्यंत हे आम्ही करत नाही तोपर्यंत आमच्या भोई समाजाची ताकद कुठं समजणार नाही. यासाठी आम्ही आताच आम्ही ठराव केलेला आहे की आमच्या समाजाचे किंवा ह्या अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे जे राष्ट्रीय महासचिव आहे, संस्थापक गजाननराव साठोटे यांना MLC द्यावी. जो पक्ष आमच्या या गजानन दादाला MLC देईल त्याच्याच पाठीमागं आमचा भोई समाज राहील, अशा प्रकारची आम्ही कटाक्षाने हे करणार आहोत. कालच आमच्या इथं म्हणजे ज्यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते म्हणजे राजस्थानचे राज्यपाल आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब यांना आम्ही हे सगळं समजावून सांगितले. त्यांना एक निवेदन पण दिले की जो पक्ष आम्हाला राजकीय दृष्टिकोनातून मदत करेल त्याच पक्षाला किंवा त्याच पक्षाच्या पाठीमागं आम्ही राहायचा निर्धार करत आहोत. दुसरा भाग असा आहे की आमच्या मच्छीमारीबरोबरच दुसरं चणे फुटाणे अशा प्रकारचे सुद्धा धंदे आमचे भोई समाज करतात, त्यांनासुद्धा जागा मिळावी. दुसरा भाग असा म्हणजे दुसरा ठराव आम्ही असे काही केलेले आहेत की ते म्हणजे ज्या वेळेला आम्ही OBCमध्ये हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आहोत आणि NT ब मध्ये हे स्टेट गव्हर्नमेंटमध्ये आहोत, परंतु बऱ्याच वेळेला असा प्रश्न निर्माण होतो की आम्हाला महाराष्ट्रातील कुठले जर जागा असतील तर त्या OBCमध्ये मिळत नाहीत. तसं न होता ज्या OBCच्या जागा असतील त्यासुद्धा भोई समाजाला NT बच्या लोकांना मिळाव्यात, अशा प्रकारची सुधारणा व्हावी. बस झालं एवढं येऊ दे. 49 मी तुम्हाला सरळ सांगतो की आमचा भोई समाज जरी 1974ला NT ब मध्ये भटक्या जमातीचा घातलेला असला तर त्याची जर हिस्ट्री बघितली तर 1949च्या अगोदर पारतंत्र्याच्या वेळी ज्यावेळेला इंग्रजांनी जनगणना केली होती किंवा रिझर्वेशन दिलं होतं त्यावेळेला SC म्हणजे शेड्यूल्ड कास्ट किंवा शेड्यूल्ड ट्राईब अशा प्रकारचा भाग अजिबात नव्हता.
त्यावेळा फक्त मागासवर्गीयमध्ये होता. आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटतो की 1949च्या अगोदर भारतामध्ये भोई ही जात मागासवर्गीयामध्ये होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने 1949ला ज्यावेळेला घटना करून घटनेचं राज्य आणलं त्यावेळासुद्धा बाबासाहेबांचं मत होतं, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचं, की भोई समाज हा मागासवर्गीयाच्या SCमध्ये घालावा. परंतु त्यावेळेला आमच्या भोई समाजाचं सक्षम नेतृत्व नसल्यामुळं हा भाग बाजूला गेला. आणि मग 1974ला त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेब, त्यावेळेच्या समाज कल्याण मंत्री माननीय सौभाग्यवती आपल्या प्रतिभा पाटील मॅडम आणि आमचे त्यावेळेचे भोई समाजाचे एकमेव खासदार ज्योतिराम बर्वे साहेब, पुण्याचे तत्कालीन महापौर बबनराव परदेश साहेब यांनी आणि आमच्या अखिल महाराष्ट्र भोई समाज सेवा संघानं प्रयत्न केल्यानंतर आम्हाला NT-ब मध्ये घातलं गेलं, सॉरी NT-मध्ये घातलं गेलं. त्यावेळेला NT-ला टोटल कोटा हा 11% होता. परंतु आज दुर्दैवाची गोष्ट अशी की कालांतरानं NT-मध्ये जे जे मोठे मोठे पुढारी आले त्यांनी हळूहळू अ, ब, क, ड असा NT-मध्ये भाग पाडले आणि त्याचे तुकडे केले. आणि आज आमची परिस्थिती अशी आहे की रिझर्वेशन असूनसुद्धा आम्हाला त्याचा काय फायदा होतो.